दाखवतो जुने मीटर आता राहिलेले नाहीये. कुलाबामधून मागून घ्या. फुलाव्याला पण नाही. कुठला फुलाव्याहून देता तुम्ही मला द्या, मी लावून देतो. बस मी बोलतो ना फुलाव्याला आहे. कुठे फुलाव्याला आहे सांगा मला. आदेश करू शकता ना साहेब तुम्ही. मीटरच बंद झाले. तुम्ही माझ्या चीफ इंजिनियरला फोन करू शकता. जुने मीटर नाही भेटत का? जुने मीटर भेटत नाही. पाटील साहेब कुठे बसतात? कोण पाटील? पाटील आहेत ना, काय नाव? पाटील कुठल्या ग्रेड? मला आता चीफ इंजिनियर आहेत का? मी काय बोलतो, साधारण मला एक एवढंच उत्तर द्या. जर आपले बीएसटीचे मीटर नाही तर लोकांच्या वरती बंधनकारक आहे का स्मार्ट मीटर? पण आता आपण सगळे मला फक्त जे बंधनकारक आहे का? बंधनकारक नसले तरी सुद्धा आम्हाला स्मार्ट मीटर लावायसाठी सांगितलेलं आहे. कारण काय बोलतो तुम्हाला सांगितलंय ना माझं पत्र सर GR दाखवा ना. जे आहे ते मी करतो. माझं पत्र घ्या, मला हे द्या, मग नंतर बघू. आणि सर हे तोडगा आजपर्यंत एमर्जन्सी लाईट लावून द्या सर. मी तुम्हाला बोलतो, नाही तर उद्या मी तुम्हाला आंदोलनाचा इशारा देतो. मी चॅनलच्या माध्यमातून बोलतोय. मला एमर्जन्सी लाईटची सुविधा आज पाहिजे आणि स्मार्ट मीटर नाही आहे तुमच्याकडे उपलब्ध, मला लिखीमध्ये लिहून द्या. संपला विषय. मला GR दाखवा ना सर प्लीज. मी तुम्हाला हे करा, तुम्हाला रिप्लाय करून टाकतो. डिस्प्लेमध्ये टाकायला मॅडम रिप्लाय करून टाकायला आम्ही लगेच. साहेब मराठी माणसं असून तुम्ही सरकारला नाही करा. मला 2 दिवस बोला ना तुम्ही, मी राहायला तयार आहे. आज आठवडा झाला ना साहेब, आठवडा झाला. आम्ही 2 नाही अजून आठवडाभर थांबतो. तुम्हाला स्वतःला माहित आहे का, शुक्रवारी तो बसबार पण झाला होता. तो बसबार झाल्यानंतर बाकीचे मीटर पण अफेक्ट होते. ते पण PWDचा NOC आल्यानंतर करायचं होतं. पण कंझ्युमर ऑफ सप्लाय मध्ये राहू नये म्हणून आम्ही स्पेशल गँग बोलून बसबारची अरेंजमेंट करून बाकीचे मीटर पण आम्ही चालू केले. फक्त 63 जे मीटर आहे तेवढे सोडून. साहेब मला माहिती आहे तुम्ही लोक सहकार्य करणार. मला आहे ना 22 वर्ष झाले. मी 18 वर्ष मनसेमध्ये राहिलेलो माणूस आहे. धारावीमध्ये एक नगरसेवक लढलो. आता 206 मधून इच्छुक आहे आणि लढतोय. पण मला तुमच्याशी साहेब हात जोडून एकच विनंती आहे. मी आज बोलतोय, लय त्रास आहे आणि हार्ट अटॅकचे पेशंट माझ्या स्वतःच्या घरी नाही लाईट. आम्ही आठवडा थांबतो. मी बोलतो तुम्हाला. आता सर तुम्ही एवढं सगळं करून आले तर तुम्ही याची पण खबर काढा. वाटल्यास आमच्या हेड ऑफिसला जा. साहेब मला फक्त तुम्ही आहे ना एक मदत करा. मी बोलतो तुम्हाला, मी मदत करायला स्मार्ट मीटर नको. आणि आमचं नाही, हे पूर्ण लोकांचं आहे. कालचं मदत करायला बसलेलो आहे. पण जुने मीटर माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही अगर तुम्हाला बरोबर माहिती असेल की बाबा इथे मीटर पडले ते तुम्ही मला सांगा. तुम्ही आता उत्तर काय देताय का आम्हाला आदेश दिलाय का स्मार्ट मीटर लावा? कोणी आदेश दिला मला सांगा. तुम्ही आमच्या चीफ इंजिनियर AGMS यांना जाऊन भेटू शकता कुलाब्याला. तुम्हाला आदेश कोणी दिला साहेब? आता आमच्याकडे मीटरच नाही. आम्ही स्मार्ट मीटरच लावायला. स्मार्ट मीटर लावायला तुम्ही म्हणता आदेश दिला. मला याचं उत्तर द्या. तो कोणी दिला? म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस सरचं पण आहे का तुम्ही फोर्स करू शकत नाही? मला राजकारणामध्ये पडायचं नाहीये. काय झालं काय घडलं मी हात जोडून तुम्हाला साहेब विनंती करत आहोत. सर आपलं नाव? मी संतोष मुकले, विभागीय. संतोष सर, अगर आपल्याकडे GR असेल दाखवून टाका. GR दाखवा ना. स्मार्ट मीटर लावायचा GR दाखवा ना तुम्ही. GR दाखवा तुम्ही. स्मार्ट मीटर लावायचं मॅडम त्यांनी आता 2 कंपनी दिली की मला वरून आदेश आले. आदेश कोणाला दिला? अल्ताफ भाई GR मांग लो, बस हो गया. तुमचा जो शब्द असतो तो पब्लिकसाठी असतो ना. अहो ते बोलले. आमचं काम आहे MEICच्या रूल्स आणि रेग्युलेशन्स म्हणून. मुख्यमंत्री का बयान सुना उनको. जबरदस्ती करून मीटर लावू शकत नाही. आम्हाला ते स्मार्ट मुख्यमंत्री साहेबांचं स्वतःचं बयान. मग ते बयान का दिलं त्यांनी? दाखवतो तुम्हाला. तुम्ही अरेस्ट आदेश दिला साहेब हे काय आदेश दिलाय. नाही ते चुकीचं आहे. मॅनेजमेंटच्या आदेशावर. ठीक आहे बोलू ना माझ्याशी. म्हणून त्यांना बोललो. ते काय म्हणाले, जर तुमच्याकडे नसेल ना मीटर तुम्ही लिहून लिखाणीमध्ये आणा. हा GR कुठे आला? याचं GR नाही आलं साहेब. ते फक्त बोलले ना. अरे बोलले नाही म्हणजे GR कंपल्सरी नाहीये. विधानसभा मध्ये उभे राहून बोलले ते.
तुमच्याकडे जी आहे का बंद कार्य आहे आम्ही परत जातो करू शकत नाही. आम्ही परत जातो. सर, तुम्ही लेटर देता ना, आम्ही त्याला उत्तर देतो तिकडे साहेब. काहीतरी कायदेशीर अधिकार असेल ना तुमचं नाही, मी आता त्या सरांना तेच असेल ना, बोलतोय की तुम्ही तुम्ही देऊन बोलताय टाका. ना, मीटर आहे हा, त्यांनी किंवा लेटर काय. दिलाय ना, त्याला किंवा उत्तर आमचे द्यायचं. डेव्हलपमेंट इंजिनियर आहेत उत्तर म्हणजे पूर्ण कस्टमर केअरचे इन्चार्ज हम्म. त्यांना जाऊन भेटा तुम्ही. कुठे? तुमची शान कुलाबा. ठीक आहे. कुलाब्याला ठीक आहे. त्याच्यावरती ठीक आहे ते मी भेटतो पण तात्पुरतं आम्हाला इमर्जन्सी लाईटची सुविधा करून द्या. इमर्जन्सी लाईट कशी लावणार मी? म्हणजे पहिली गोष्ट मला आज अजून- साहेब दिवस किती झाले मला एवढं सांगा. सर तुमच्या बाजूनेच पेंडिंग आहे माझ्या म्हणजे बाजूने म्हणजे pending तुम्ही जे नाहीये. बोलला स्मार्ट मीटर लावायचं तर आम्ही स्मार्ट मीटर लावायचं. स्मार्ट त्याच्या मीटर आधी सर नाहीये compliances आहेत, तुमच्या अजून झालेली PWD नाहीये. चे जरा शांत compliance बसा ना. हे आता ते पुढच्यावरती जबाबदार पदाधिकारी ते आहेत ना ते त्यांच्याशी बोलू का ओके, नाही नाही, बोला. ठीक आहे. मग तुम्ही मध्यस्थी करू नका मी नाही प्लीज हात बोलत, जोडतो आता मी तुम्हाला. काही नाही बोलणार, तुम्ही. हा तर ते सांगा बसा. तुमचे PWD चे कंप्लायन्स झालेत का काय PWD चे कंप्लायन्स हा. झालेत का सोसायटीला माहितीच आहे ना बोलू नाही झाले त्यांना बोललोय मी PWDची LOC अजून झालेले नाही. बरोबर मग ते तुम्ही पहिले घेऊन या ठीक आहे. शुक्रवारी ती हा. नव्हती तरी सुद्धा मी मीटर चालू केलेले तुमचे साहेब, नाही नाही सांगतो मी तुम्हाला प्लस त्यांना मी सकाळी पण सांगितलं तुमचे अजून आलेले नाहीये की तुम्ही लवकरात लवकर आता हे जे कंप्लायन्स तुम्ही म्हणताय ना तुम्ही आपल्या हिशोबाने बरोबर बोलताय हा. बरोबर आहे आम्हाला ते माहिती नव्हतं आम्हाला शुक्रवारी समजलं हा. गेला आग लागली कधी बुधवारी बरोबर 50 ते 60 मीटर झाला बरोबर शुक्रवारी लोकांना रहिवासींना माहिती पडलं का बाबा तिथे स्मार्ट मीटर लागतोय बरोबर त्यांनी विरोध केला आम्हाला स्मार्ट मीटर नाही पाहिजे सोसायटीला पण पत्र दिलंय का बाबा आजच मला दिला हा तर का तर 2 दिवस बंदच होतं ना शनिवारी आणि रविवारी आम्ही पोलीस स्टेशनला पण मी पत्र दिलंय का आम्हाला स्मार्ट मीटरचा विरोध आहे आणि मीडियामध्ये दाखवलेला पण आहे काल लोक उतरले होते खाली सर्व बरोबर आता हे तुम्ही आज मला सांगते का तर आपली भेट पहिल्यांदाच झालेली आहे. बरोबर आहे तर हे तुम्ही जे सांगताय ते आम्हाला हे पत्र द्या बाकी तुम्हाला- प्रोसिजर मला दाखवा फक्त एवढीच ती तुम्हाला प्रोसिजरला मी याला फक्त उत्तर देईल की मला मॅनेजमेंटने सांगितलं बरोबर घंटा लावायला. बरोबर हा, बरोबर आहे तुम्हाला ना. देईल. बरोबर आहे आणि बघा तुमच्यावरती पण कोण जबाबदार बसला आहे बरोबर तुम्हाला त्याच्या उत्तर द्यावं लागेल मग मी आपण- तुम्हाला एक तासामध्ये देईल हा, आणि मी काय बोलतो काय सहकार्य करा काय मार्ग काढा ना साहेब 2 मीटर तरी लावा मी शुक्र अहो तुम्हाला किती वेळ एक पण मीटर नाही का तुमच्याकडे? तिथे एक माणूस पण लाख पोरं आहेत, करेल ना 2 तेव्हा महिन्याचे, समजेल. 1 महिन्याची साहेब, पोरं माणूस आहेत, एक मेला पाहिजे एक तिथे. महिन्याची मला पोरं आता आहेत. काय बोलले बोलता कुलाब्याला मीटर आहेत किंवा काय मला सांगा मी कोलाबाला नाही बोललो नाही. तुमच्या हेड ऑफिसला पण असणार ना हा, असं तेच बोललो, हेड ऑफिस पण आमचा कुलाबा हेड ऑफिस साहेब आहे. बीएसटी कॅन्टीन चालवणारा माणूस आहे कालची गावकर विचारा शिवडी डेपोची म्हणून माझे बीएसटी चे चांगले संबंध आहे म्हणून तुम्ही या संबंधाचा जरा फायदा घ्या आणि विचारपूस करा आणि मला सांगा मी तुम्हाला आणखी काय मदत करू पण नाही मी काय तुमची आता एवढी सर, ओळख आहे, नाही, तुम्ही ओळख करा, सोडा ना, मी मी काय बोलतो मी लावायला मी काय बसलो बोलतो सर. स्मार्ट मीटर समजा आहेच नाही कुठे हा. तर काय करणार तुम्ही स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर आहेच नाही कुठे कुठे आहेच ना म्हणजे कुठे स्मार्ट मीटर लावायचंच नाहीये तर काय करणार मग आम्ही काही करू शकत म्हणजे लोकांना अशा वारंवार आता मी स्मार्ट लोकांना वारंवार सोडण्यात मी ऍज अ ऑफिसर पहिले स्मार्ट मीटर घेऊन जाणार लावायसाठी तुम्ही अपोज केला तर मी ते लावणार नाही घेऊन येणार हम्म. आणि माझा रिपोर्ट मॅनेजमेंटला सांगणार बरोबर. बाबा यांनी मग अपोज केलेला मग नंतर- तुम्ही काय करू शकणार बरोबर हा. आज आम्ही ऑपोज तुम्हाला केलंय कधीपर्यंत तुम्ही कळवणार आम्हाला काय आज मी तर आता 1 तासामध्ये तुम्हाला लगेच लेटर देणार की बाबा स्मार्ट मीटर माझ्याकडे आहेत मी बाकी नाही मी बोलतो ना स्मार्ट मीटरचा विरोधच आहे हे आता पण म्हणजे आता बोलायचं 2 मिनिटं आता सर, आता मला- तुम्हाला तुम्ही एवढे स्मार्ट मीटरचं हे करताय मी तुम्हाला आत्ताच एक उदाहरण देतो हा. सचिन पडवळ साहेबांनी सुद्धा हम्म. स्मार्ट मीटरसाठी अपोज केला हा तुम्ही जाऊन या आता आहे नंबर आहे मी बोलतो ना बोलून घ्या. नाही ते सोडा त्याला शिवडी बोलतो. शिवडी स्टेशनच्या बाजूला बीडीडी हा, मी BDD ला राहिलो. ती मध्ये जळाली होती हा, माहिती माहितीये मला तुम्हाला? 12 नंबर मध्ये मी राहिलाच होता मग सर तुमच्या इथे स्मार्ट मीटर लावले ना मी सगळे? काय बोलतो ते काय प्रकरण घडलं ते काही नाही ते सोडून द्या विषय इकडचा जे प्रश्न आहे, ऐका ना तो आणि हा सेम विषय आहे. मी काय बोलतो प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी पण आग लागली होती अशी ऐका ना. त्याप्रमाणे आम्ही ते सगळे मीटर ऐका ना लावले युनिटी आहे कोणाची युनिटी युनिटी बिल्डिंग Building आहे. टावर हा. प्रत्येक ठिकाणी सारखे माणसं नाही राहतात इथे गरीब माणसं राहतात तर मी कुठे बोलतोय की श्रीमंत आणि गरीब आता मीटर आता नाही माझ्या- नाही हा? उद्या स्मार्ट मीटरचं काही चालतं ते तुम्हाला पण माहिती आहे रिचार्ज संपतं बरं, अर्धा रात्री 3 वाजता रिचार्ज संपलं तर ते लिहून देणार का तुम्ही बंद नाही करणार आहे बीएसटीचे एवढे 50 वर्ष लोकांनी बीएसटी वरती विश्वास देऊन बीएसटीची लाईन घेतलेली आहे ना आज तुम्ही त्याच्या खुर्चीवरती बसून तुम्ही स्मार्ट मीटरची तारीफ करताय साहेब
तुम्ही फोर्सफुल लागताय ना पब्लिकांवरती सगळं फोर्सफुल लागताय. Forcefully तर तुम्ही काय म्हणाले आणि- मी येणार तिकडे स्मार्ट मीटर लावणार. नाही. माझी कंपनी अपोज झाली. अपोज तुम्हाला आणून दिले ना आम्ही अपोजचं. मग मी म्हणून तुम्हाला तुम्हाला reply लावायची देतोय ना. तिकडे स्मार्ट मीटर लावायची गरज नाही. तुम्हाला अपोज आम्ही हा, करतो. अपोज तुम्हाला आहे. तुम्हाला लिहून देतोय ना आम्ही अपोज म्हणून आहे येऊ म्हणून. नका म्हणू की आता मी सिनियर गेलोय आणि- सिनियर सोबत आणले सिनियर हा. पण सोबत आणले त्यांची. पण माझ्याकडे आता कन्व्हेन्शनल मीटर अवेलेबल नाही. ठीक आहे. ऐकलं कधी येणार येणारच नाही. आता आमची बुकिंगच करत नाही मी. नवीन ऑर्डरच घेत नाही. नवीन टेंडरच काढलं नाही. म्हणून मी तुम्हाला बोललो तुमचा एवढा अभ्यास आहे बीएससी बद्दल, सर तुम्ही चौकशी करा. वरच्या हायर मॅनेजमेंटला विचारा. तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी कळेल ना सर. ठीक लो मला तेच कळत नाही मला. इनके पास आए थे इनके पास आए थे इन्होंने ऐसा ऐसा बोले कि तुम्हाला समोर कळेल काय येते. मी असं आम्ही जानेगा तुम्ही माझा ऐका. आणि समजा आम्ही तुम्हाला जुने मीटर आणून दिले हा, तर मला ते मॅनेजमेंट कडनं सँक्शन करून द्या. हा, तर ते घ्यावं. ते आतापर्यंत तुमचे काम चालू करा. हा, हा. ते पण माझ्याकडे मार्ग आहे. हा. मला माहिती आहे कुठे जुने हा, मीटर ठीक भेटतात. हा. ते पण आपण करू. हे आहे ना हे माझं कार्ड आहे. अच्छा त्यांचं द्या ना सर. तिथे कोल्हापूरला जायचं. हा, त्यांना सांगा मला भेटले तुम्ही. चालेल आणि मला कसं? लिहून द्या ना सर. कोणाला? ऍड्रेस कोणाला. हा, घेऊन या. इलेक्ट्रिक हाऊस. आणि मी तुम्हाला बोलतोय आपण जुने मीटर तिथे कुठे भेटतं मला माहिती आहे. ते जुने मीटर आपण घेऊ. साहेबांचा तुम्ही ते जे पत्र आहे तुम्ही हा आता सँक्शन कोणाकडे? तुम्ही आता चीफ इंजिनियर ज्यांनी आम्हाला ऑर्डर दिले सगळ्या कस्टमर केअर वाल्यांना त्यांना भेटा तुम्ही. काय बोलतात ते बघा. ते अगर अरेंज करून देत असतील ठीक. तर वेल अँड गुड मी लावायला बसलोय. हा बस तेवढंच बुक मला बुक ते पाहिजे. बस त्यासाठी तुम्ही खातरजमा करा सर. जाऊन बघा विचारा तिथे ना. हा, तेच बोलतो ना. ते तुम्हाला मी बोलतो आता तुम्ही तुमचे direct एवढे सांगता. चांगले कॉन्टॅक्ट आहेत म्हणून मी तुम्हाला बोलतो. तुम्ही डायरेक्ट काय सांगितलं काय? का बाबा आमच्याकडे अवेलेबलच नाहीये हेच लावायला पाहिजे. सर आता पार्टी ऑफ सप्लाय मध्ये कन्झ्युमर ऑफ सप्लाय मध्ये माझी जबाबदारी काय की तुम्हाला सप्लाय रिस्टोर करायचा. सप्लाय रिस्टोर करायसाठी मला काय करावं लागणार आहे. माझ्याकडे जे मीटर आहेत ते मला लावावं लागणार आहे. त्याप्रमाणे मी ते स्मार्ट मीटर लावणार होतो. बीटीडी चालतं पण तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल दिलंय 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही पडवळ साहेबांना फोन करून विचारा. साहेब ते शेवटी साहेबांनी मला मी काय बोललो मला राजकारणामध्ये पडायचं नाहीये. मी एक पक्षाचा एक हे मी लोकांसाठी करतोय. पक्षाचा काहीच नाही यामध्ये. आणि याच्यामध्ये साहेब आश्चर्याची गोष्ट मध्ये ही वाटते की अजूनपर्यंत त्या बातेचा GR निघालेला नाही आणि तुम्ही लोकांनी लावायला त्याला चालू केला. दिलं तुम्हाला. हे काय आमच्या समजात येत नाही. GR अजूनपर्यंत आलेला नाहीये आणि भरपूर माणसं पण सांगतायत स्वतः आमचे मुख्यमंत्री की हे बंधनकारक आहे. बीएसटीने जे जुने मीटरचा टेंडर आता बंद केलेला आहे. सर आता जातीलच. हा. तुम्ही दोघं कोणतरी झालंच ना तर पुढे करायला. नाही पण असं GR नाही निघाला आणि आम्ही ते लावू शकतो का? त्यासाठी हा GR नाही निघालाय तर आम्ही जबरदस्ती मीटर लावू शकतो का? तुम्ही एक काम हे करा. तर तुम्हाला पण माहित असेल कारण का आमच्यावर मोठे तुम्ही आहे. आता आम्हाला एवढं नॉलेज नाही जेवढं नॉलेज तुम्हाला आहे. कन्व्हेन्शनल मीटर जे जुने मीटर बीएसटीचे ते नाहीये. फक्त स्मार्ट मीटर माझ्याकडे अवेलेबल आहे. तरी सुद्धा अगर आता लोकांची मेंटॅलिटी काय झालंय की स्मार्ट मीटरसाठी बीएसटीने कॉन्ट्रॅक्ट केला होता. तो अदानी पॉवरला दिलेला. त्यामुळे अदानीचं नाव घेतलं की पहिले आपले कन्झ्युमर हे करतात. बरोबर. म्हणून आम्ही मॅक्झिमम आता काय करतोय की बाबा स्मार्ट मीटर आमच्या लोकांकडे जाऊन घेतो. जेणेकरून लोकांना हे पण नको व्हायला की बाबा हे अदानीवाले आले ते हा, मीटर त्याच्यावर लावलं. GST चा स्टिकर पण असतो. बीएसटीचा स्टिकर तुम्हाला तर माहित आहे. तर माझा विचार असा होता की मग आमची बीएसटीची गॅंग टाकून ते मीटर लावू का जेणेकरून तुमचा सप्लाय लगेच रिस्टोर होईल. मला माझं इंटेन्शन का मी आज अगर काय बसलो की कन्झ्युमरला कसा लाईट लवकरात लवकर चालू करून द्यायची. तुम्ही मला अगर सांगितलं मला हे पहिले एनओसी दिली. ती स्टॅम्प करायला लागेल. तुम्ही समजा मला लगेच एनओसी दिली हा. आणि स्मार्ट मीटर लावायला सांगितलं तर मी आजच्या आज काम तुमचं करू शकतो. अगर स्मार्ट मीटर तुम्हाला नको आहे तुम्ही हेड ऑफिसला जा. आमचे वरिष्ठ आहेत बरोबर. जी चंदनकर साहेब म्हणून चीफ इंजिनियर आहेत. चंदनकर चौगुले. कुठले? शिवडीला होते ते. Yes, exactly. तेच आहे. तेच आहेत. ते चीफ इंजिनियर आहेत. नाव दिलं. हा, चंदनकर साहेबांचा हा. नंबर पण आहे. आमचे असिस्टंट जनरल मॅनेजर चौगुले साहेब आहेत. त्यांच्याकडे तुम्ही विचारपूस करा. जे आहे ते तुम्हाला सांगतील. त्यांनी अगर मला अरेंज करून दिले 65 मीटर तर लावायला बसलो. ठीक आहे. ठीक आहे, चंदनकर साहेब आहे ना. करा ना सर. मी देऊ का नंबर नाही, तुम्हाला. माझ्याकडे पण आहे. मी बोलतो ना. मी फोन करून उद्या ते आमचे चीफ इंजिनियर आहेत कस्टमर केअरचे. हा शिवडीला होते ना. शिवडीला